आता आजकाल काय होतंय, एक व्हिडिओ बघताना किंवा शॉर्ट बघताना एक प्रॉब्लेम येतो, एक इंग्लिश बाई येते आणि ती वेळा तिच्या भाषेमध्ये बोलते आणि ते आपल्याला काही कळत नाही आणि सगळे कन्फ्यूज होतात. अरे आपण आतापर्यंत हिंदी बघत होतो, मराठी बघत होतो आणि हे आता इंग्लिश कशी काय बोलायला लागली. तर काही घाबरू नका, ते ॲटो डब असतं, ते ॲटोमॅटिक झालेलं असतं डबिंग इंग्लिशमध्ये. तर काय करायचं मी तुम्हाला सांगते, एक मिनिट. आता हा माझाच व्हिडिओ आहे, मी हा थांबवलेला आहे. थांबवल्यानंतर काय करायचं, इथे 3 डॉट असतात, त्या डॉटवर गेलं की असं ऑप्शन येतं. ऑप्शन आलं की त्यामध्ये येतं ऑडिओ ट्रॅक, ऑडिओ ट्रॅक म्हणून येतं. त्यावर आपण असं दाबायचं. असं दाबलं की मग त्याच्यावर येतं इंग्लिश आणि एक येतं हिंदी ओरिजिनल. तर ते आता मी हे केलेलं आहे म्हणून इथं तुम्हाला हिंदीवर दिसणार. तर इंग्लिशवर असलं तर आपण हिंदी ओरिजिनलवर टिक मार्क करायची. त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला हिंदी ते समजतं. ते ॲटोडब झालेलं असतं, ॲटोमॅटिक झालेलं असतं. तर हा प्रॉब्लेम तुम्ही असा सॉल्व करा.